नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण मिक्स यूज बिल्डिंगसाठी FSI कसा कॅल्क्युलेट करतात ते मी दाखवणार आहे. हे आपलं टेबल तेच राहणार आहे. मी आज एक्झाम्पल घेतलेलं आहे, तेच आपलं जे 1000 स्क्वेअर मीटर मिक्स यूज बिल्डिंग आणि नॉन कंजेस्टेड एरियासाठी घेतलेलंच आहे. बिलो 9 मीटरला आपल्याला 1.1 FSI मिळतो. बेसिक जो प्रीमियम असतो तो मिळत नाही, TDRसुद्धा मिळत नाही. त्यामुळे 1.1 टोटल आपल्याला इथे मॅक्झिमम पोटेन्शियल इथं मिळतं आपल्याला. फक्त ह्याच्यात काय आपल्याला ॲन्सिलरी पण मिळतो. ह्याच्यात मिक्स यूजसाठी 60% रेसिडेन्शियल आणि 80% हा कमर्शियल यूजसाठी आपल्याला इथे अवेलेबल होतं FSI. 9 ते 12 मीटर, 9 मीटर रोड पण 12 मीटर रोडपेक्षा बिलो. त्यासाठी आपल्याला हा बेसिक FSI 1.1, 0.5, 0.4 टोटल 2 आणि सेम आपल्याला प्लस 60 आणि 80% हा रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आपल्याला FSI ॲन्सिलरी FSI मिळतो. तेच 12 ते 15मध्ये हे दोन सेमच राहतात. फक्त आपल्याला TDR 0.65 मिळतो. 15 ते 14 मीटरसाठी सुद्धा हे सेम राहून इथे TDR आपल्याला 0.9 मिळतो. 24 ते 30साठी आपल्याला 1.15 आपल्याला TDR मिळतो आणि 30 मीटर आणि त्याच्यावरच्या रोडसाठी आपल्याला 1.4 मीटरचा TDR मिळतो. तर याचं कॅल्क्युलेशन याप्रमाणे आहे. समजा 1000 स्क्वेअर मीटरचा आपला प्लॉट एरिया आहे, जो मिक्स यूज बिल्डिंगसाठी नॉन कंजेस्टेड एरियात असेल. तर 9 मीटरच्या खाली रोड असेल तर 1100 बेसिक FSI आपल्याला मिळतो. त्यामुळे ते मॅक्झिमम पोटेन्शियल आपल्याला 1100 स्क्वेअर मीटर मिळतं. रेसिडेन्शियल 60% प्रमाणे आपल्याला 660 स्क्वेअर मीटर आणि कमर्शियल 880 स्क्वेअर मीटर एवढा आपल्याला ॲन्सिलरी FSI मिळतो. त्यामुळे टोटल अलाउएबल बिल्टअप मिळतो तर आपल्याला 2640 स्क्वेअर मीटर मिळतं. तेच 9 मीटर पण 12 मीटरपेक्षा खाली हे दोन आपल्याला माहितीच आहे, सेमच राहतं. 1100 आणि 500 हा TDR 0.4 नुसार आपल्याला 400 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे आपल्याला टोटल बिल्टॅबिलिटी आहे ती 2000 स्क्वेअर मीटर मिळते. 60% 1200 जो रेसिडेन्शियल ॲन्सिलरी मिळतो आणि कमर्शियल ॲन्सिलरी हा 1600 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे टोटल आपल्याला 4800 स्क्वेअर मीटर एवढा टोटल अलाउएबल FSI या केसमध्ये मिळतो. तेच 12 ते 15 मीटर वाईड रोडसाठी आपल्याला 1100, 500 TDR इथे 0.65 नुसार 650 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे ह्या तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 2250 स्क्वेअर मीटर एवढं मॅक्झिमम पोटेन्शियल मिळतं. 60% ॲन्सिलरी 1350 होतं आणि कमर्शियल 1800 स्क्वेअर मीटर होतं. त्यामुळे टोटल अलाउएबल आपल्याला बिल्टअप येतो तो 5400 स्क्वेअर मीटर एवढा मिळतो. तेच 15 ते 24 मीटरच्या रोडसाठी आपल्याला 1100, 500, 0.9 मुळे आपल्याला इथे 900 स्क्वेअर मीटर एवढा TDR मिळतो. त्यामुळे टोटल ह्यांची केल्यावर आपल्याला 2500 स्क्वेअर मीटर एवढं मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल मिळतं. तर 60% ॲन्सिलरी आपल्याला रेसिडेन्शियल 1500 स्क्वेअर मीटर मिळतं. कमर्शियल आपल्याला 2000 स्क्वेअर मीटर मिळतं आणि या तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 6000 स्क्वेअर मीटर टोटल अलाउएबल बिल्टअप इथे मिळतो. तेच 24 ते 30 मीटरच्या रोडला 1100 बेसिक FSI, पेड FSI तो आपल्याला 500 स्क्वेअर मीटर मिळतो आणि TDR 1.15 नुसार आपल्याला इथे 1150 मिळतो. आणि त्यामुळे ह्या तिघांची टोटल केल्यावर म्हणजे कोणती बेसिक FSI, प्रीमियम FSI आणि TDR यांची टोटल केल्यावर आपल्याला 2750 स्क्वेअर मीटर एवढं मॅक्झिमम पोटेन्शियल मिळतं. आणि 60% 1650 स्क्वेअर मीटर आणि 80% हा कमर्शियल यूजसाठी 2200 स्क्वेअर मीटर ॲन्सिलरी FSI मिळतो. त्यामुळे टोटल FSI आपल्याला 6600 स्क्वेअर मीटर मिळतो. तेच 30 मीटर आणि त्याच्यावर असल्यावर 1100 1.1 नुसार एवढा मिळतो. 0.5 नुसार पेड FSI आपल्याला तो 500 स्क्वेअर मीटर मिळतो. TDR 1.4 नुसार आपल्याला 1400 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे या तिघांची टोटल केल्यावर 3000 स्क्वेअर मीटर हा मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल एवढा मिळतो आपल्याला. त्यामुळे 3000चा हा ॲन्सिलरी FSI जो रेसिडेन्शियल ॲन्सिलरी FSI आहे तो 1800 स्क्वेअर मीटर मिळतो आणि जो कमर्शियल ॲन्सिलरी FSI आहे तो आपल्याला 2400 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे या तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 7200 स्क्वेअर मीटर
टोटल अलावेबल बिल्टअप आपल्याला या केसमध्ये बघायला मिळतं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण नॉन कंजेस्टेड एरियामध्ये बघणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.